तुम्ही रोजच्यासाठी छोट्या रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या सुटसुटीत आणि सोप्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे, एक रेषा देऊन घेतलेल्या आहेत बघा मी. एक पहिला गुणिलेचं चिन्ह काढल्याप्रमाणे रेष द्यायचे आहेत. नंतर एक सरळ रेष द्यायची आहे. आता बरोबर 2-2 रेषा घेऊन ते गोल गोल आकार काढून घ्यायचे आहेत तुऱ्याप्रमाणे. बघा, 3 ठिकाणी मी गोल आकार काढून घेतलेले आहेत. आता तिथे आपण वरती एक एक फूल तयार करून घेणार आहोत. तर गोल पाकळ्यांचं फूल आहे, 3-3 पाकळ्यांचं फूल अगदी सोप्या पद्धतीनेच काढलेलं आहे. बघा, मी फूल काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये सफेद रंगच भरायचा आहे. रोजची रांगोळी आहे, तर त्यासाठी थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. बघा, तीनही जे आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहेत ते फुलं काढून घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक फांदीप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. बघा, आता बऱ्याच ताईंची मला कमेंट येते की कुठे वेळ असतो रांगोळ्या काढायला. तर कसं असतं माहिती आहे, रांगोळी काढण्यापेक्षा आपल्याला रांगोळीचे डबे घ्या किंवा शोधाशोध करा आणि रांगोळी काढा, असं एक हे टेन्शन असतं. तर त्यासाठी काय करायचं आहे की आपण जे रांगोळीचे डबे आहेत त्याला एक फिक्स जागा करायची आहे. जसं की आपलं मंदिर असतं त्याच्या बाजूला, किंवा कुठेतरी रोजच्या वापरातल्या वस्तू जशा आपण ठेवतो त्याप्रमाणे एक जागा करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल, जास्त शोधाशोध करायची गरज नाही. पटकन आपल्याला रांगोळीचे डबे घेऊन रांगोळी काढून होईल. आणि कसं आहे, आपल्या आवडीचं काम असेल तर त्यासाठी आपण नक्कीच वेळ थोडासा काढू शकतो. आता 5 मिनिटामध्ये होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत. अगदी छोट्या छोट्या आहेत बघा. तर मध्ये सुद्धा एक लाल आणि पिवळा डॉट दिला आहे. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे 2 नंबरची, तीसुद्धा अगदी सोपी आणि सुटसुटीतच आहे. 4 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत मी. 4 पाकळ्यांचं फूल असतं त्याप्रमाणे फूल काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला येत नसेल तर 4 डॉट समोरासमोर देऊनसुद्धा हे फूल अगदी पटकन काढता येतं. आता मधल्या बाजूला बघा, आपण जी रिकामी जागा दिसते तिथे 3-3 फांद्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. आता 4ही ठिकाणी आपण फांद्याप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. आता फुलामध्ये थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे बघा. जांभळा रंग मी भरलेला आहे. तर यामध्ये तुम्ही रंग नाही भरला, हळदी कुंकू टाकून जरी रांगोळी ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता उद्या अक्षय तृतीया आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या अगदी काढू शकता. अगदी सोप्या आहेत आणि घाई गडबडीमध्ये पटकन होणारे आहेत. अगदी सुटसुटीत आहेत. जास्त काही डिझाईन वगैरे करत बसायची गरज नाही आहे किंवा ड्रॉईंग पण करायची नाही आहे. अगदी पटकन होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत. बघा, मध्ये एक डॉट दिलेला आहे. आता थोड्या थोड्या आपण पिवळ्या रंगांमध्ये रेषा देऊन घ्यायच्या आहेत. थोडंसं हिरव्या रंगाने पानाप्रमाणे एक लूक द्यायचा आहे. थोडीशी रेष ओढून घ्यायची आहे. बघा, फायनल लूकसुद्धा रांगोळीचं अगदी सुंदर आहे. अगदी पटकन होते ही रांगोळी, जास्त वेळ काही लागत नाही. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. सोपी आणि सुटसुटीतच आहे. एक 3 डॉट काढून घ्यायचे आहेत समोरासमोर. जसं आपला त्रिकोण असतो ना त्याप्रमाणे 3 डॉट काढून घ्यायचे आहेत. आता थोडासा डब्याच्या झाकणाने चपटा आकार देऊन त्याला एक तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे बोटाच्या मदतीने किंवा तुम्ही काडीच्या मदतीने सुद्धा देऊ शकता. तर मध्ये मध्ये आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा, मी आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता ज्या आडव्या रेषा मारलेल्या आहेत तिथे आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत किंवा पानाप्रमाणे एक आकार देऊन घेणार आहोत. सफेद रंगानेच द्यायचा आहे. काही जास्त कलर वगैरे भरत बसण्याची गरज नाही आहे. बोटाने थोडासा आकार चपटा देऊन करून घ्यायचा आहे. मधोमध बघा, मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. बघा, 3ही ठिकाणी मी पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. मध्ये पिवळ्या रंगाचा एक एक डॉट दिला.
आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे. डॉट देऊनच करायचं आहे. आणि काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचे आहेत. मध्ये लाल रंग देऊन घेतला. आता जे आपण पुऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहेत तिथे आडव्या रेषा देऊन वरती हळदी कुंकाचे डॉट काढून घ्यायचे आहेत. थोडासा निळा रंग भरून घेतला. आता थोडंसं पानाप्रमाणे लूक येण्यासाठी हिरव्या रंगाचे डॉटसुद्धा द्यायचे आहेत. बघा फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, आता उद्या अक्षय तृतीया आहे, त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. आता इथेही काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आपल्याला. एक डिश ठेवून मी एक कलशाचा आकार काढून घेतलेला आहे. बघा कलशाचा आकार काढून घ्यायचा आहे. थोडासा पिवळ्या रंगामध्ये ऑरेंज रंग मिक्स करायचा आहे आणि बॉर्डर जी आहे ती त्याने आउटलाईन करून घ्यायची आहे. आता वरचा जो नारळ आहे तो सुद्धा काढायचा आहे. बघा स्किन कलरमध्ये थोडासा काळा रंग मी मिक्स केलेला आहे आणि त्याने तो नारळ काढून घेतलेला आहे. मधल्या बाजूला आहे तो स्किन कलरच द्यायचा आहे आपल्याला. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे रोजची काढण्यासाठी आणि अगदी सर्वच रांगोळ्या बघा सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की ह्या रांगोळ्या तुम्ही दरवाजासमोर काढून बघा. बघा पानं हिरव्या रंगाने आपण पानं काढून घेतलेले आहेत. थोडंसं हातानेच काढायचं आहे. जास्त ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. काही गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायची असते तर अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. थोड्याशा मधल्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आता खालच्या बाजूने थोडासा व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे. बघा जो कलश आपण काढलेला आहे ना त्या कलशाचा खालचं जे बूड असतं ते कलशाचं ते काढून घेतलेलं आहे. आता मध्ये आपण पिवळा रंग भरून घेणार आहोत. तर मी चाळणीच्या मदतीने मध्ये पिवळा रंग भरून घेतला. आकार थोडासा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. थोडंसं इकडे तिकडे आकार झाला तरी काही हरकत नाही. फायनल लुक जेव्हा आपण रांगोळीचं बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसतो. मध्ये एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. बघा लाल रंगाने मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. बघा सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. रोज नवीन नवीन रांगोळ्या मी टाकतच असते. नक्की तुम्हाला कशा वाटतात माझ्या रांगोळ्या मला एक कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठल्या शहरातून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा सांगा. धन्यवाद.